आज आम्ही जातोय राधा राणीच्या भेटीला। श्री लाडली जी महाराज बरसाना। तर राधा राणी जेवण खूप छान बनवायचे आणि दिसायला पण खूप सुंदर होती। त्यामुळे यशोदा माताला असं वाटतं की ही आपली बहू व्हावी, श्रीकृष्णाची बायको व्हावी। तर चला आता जाऊया आपण गोवर्धन परिक्रमा करायला। ये राधे दान घाटी मंदिर है। यहाँ से कृष्ण भगवान ने गोपियों से माखन का दान लिया था। तर आता राजस्थानमध्ये आम्ही आहोत। हाय राधा कुंड आणि हा पिवलावाला मंदिर दिसतोय, त्याच्या पाठीमागे आहे श्याम कुंड। तर ह्याची छोटीशी स्टोरी आहे, तर ती मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, आपली गोवर्धन परिक्रमा झाली आहे संपूर्ण। सुप्रभात मंडळी, राधे राधे। कशात सगळेजण? आज आम्ही जातोय राधा राणीच्या भेटीला। तर हा मित्रांनो, राधा राणीच्या भेटीला चाललोय आणि आम्ही चाललोय बरसाण्याला जाणार। बघूया, आता वाजले सकाळचे 8:30। बघूया जायला किती टाईम लागतोय, काय खर्च येतोय तो तर तुम्हाला सांगणार आहेत। तुम्हाला बोललो की लास्टला आपली एक बजेट व्हिडिओ येणार आहे। तर आता आम्ही चाललोय बरसाण्याला। आम्ही दोघं रेडी झालोय, मी रेडी झालोय पूर्ण आणि जय पण, हा बघा जय। चला, जय पण रेडी झालाय। निघूया, जाऊया, नंतर तुम्हाला पण इन्फॉर्मेशन देतो। तर चला भेटूया। आता कशाने जातो ते तुम्हाला सांगत राहील। तर चला, व्हिडिओच्या लास्टपर्यंत बनवून राहा। चला बोला राधे राधे। चला, तर मित्रांनो, आपण पुन्हा ई रिक्षामध्ये बसलोय आणि चाललोय आता नया बस अड्ड्याजवळ। तर नया बस अड्ड्याला आपल्या रूम जवळ घेतलेत 20-20 रुपये। तर 20-20 दोघांचे 40 होणार आहेत। तर चला जाऊया। आता आलो मी नवा बस अड्डा आणि हा बघा समोर आमची ही बस आहे। ही गोवर्धनपर्यंत सोडणार आहे, नंतर मग तिकडून आम्हाला दुसरी बस भेटणार आहे। तर चला, तर ही बस दाखवतो, छोटी बस आहे। बसमध्ये बसलोय। टेम्पोपर्यंत कारभार डेंजर असतो। तर चला, आता बसमध्ये बसलोय गोवर्धनच्या आणि तिकडून मग भेटणार दुसरी बरसाण्यासाठी बस। तर फायनली बस सुटले, याला चाललोय। बघूया, आत्ता वाजले 9:15। पोचायला किती टाईम लागतो माहीत नाही गोवर्धन पर्वतला। तिथून मग परत आपल्याला बस पकडायची आहे। तर बघूया, आता खूप टाईम नंतर, जवळजवळ 20 मिनिटानंतर बस सोडली आहे। बस फुल झाली आहे। तर चला जाऊया, राधे राधे। तर चला, पोचलोय गोकुलला, अरे गोकुल नाही गोवर्धनला। तर गोवर्धनला पोचलोय आणि आता जातोय बरसाण्यासाठी बस आहे समोर। तर मित्रांनो, ही AC बस आहे, हे बघा। तर मित्रांनो, ही AC बस आहे, ह्याच्यामध्ये जातो आम्ही। वृंदावनवरून बस येते ही। जर तुम्ही येत असाल तर वृंदावनवरून या, नाही तर मथुरावरून डायरेक्ट बस आहे, त्याच्याने या। कारण तुम्हाला इथे गोवर्धनवरून बसायला जागा भेटणार नाही। तर बसमध्ये उभा राहण्याची जागा नाही, एवढी फुल झाली आहे बस। तर चला आता जाऊया। बाकी प्रवास तर अर्धा तासाचाच आहे, एवढं काही नाही, उभं राहू शकतो आपण। चला जाऊया आणि भेटूया डायरेक्ट तुम्हाला बरसाण्याला। आम्ही पोहोचलोय बरसाण्यामध्ये आणि जर आम्ही बसने आलो आणि बसचं भाडं होतं 40-80 रुपये दोघांचे झालेत। परत 20 किलोमीटर होतं आणि आता आम्ही चाललोय बाईकने, बाईकने मंदिरपर्यंत चाललोय, राधा राणीचं मंदिर। कारण आम्हाला लेट झालं आहे, आम्हाला सगळं फिरायचं आहे, त्याच्यामुळे टाईम होईल परत। मग बरसाना, हे बघा मंदिर वरपर्यंत डायरेक्ट बाईकने घेऊन जाणार आहे। तर आमच्याजवळ टाईम असला तर आम्ही चालत आलो असतो। मी रिकमेंड करेन की तुम्ही चालतच या। मित्रांनो, जेव्हा
तुम्ही इकडून वरती चढता तर हा बघा कुशल बिहारीचं मंदिर आहे, कुशल बिहारीजी. आणि हा सरळ येतोय राधा राणी मंदिर. मित्रांनो मंदिराच्या जवळ पोहोचलो आम्ही. आणि हे बघा मागची बाजू आहे, मागच्या बाजूने आम्ही एंट्री करतोय. जर तुम्ही बाईकने आलात तर तुम्हाला मागच्या बाजूने एंट्री करायला लागेल. प्रवेशद्वार जाने का रास्ता. जी तुम्हाला मॅट बघताय हा खाली मॅट टाकलेला आहे. हा पूर्ण पाण्याने भिजवलेला आहे जेणेकरून पाय भाजायला नको. चला एकदम मस्त असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे, खूप छान आहे. आम्ही 5च्या दाराने आलो आहे. पुढून ही एंट्री अशी पुढून आहे. आणि तिकडे जर तुम्ही चालत येत आहे तर तुम्ही इकडून याल. आणि जर तुम्ही पाठीमागून येत आहे, जर आम्ही आलो तसे तर तुम्ही ह्या रस्त्याने असे वरून तिकडून याल. आणि ही मेन एंट्री आहे. इकडून आलात की आपल्याला समोरच राधा श्री लाडली जी महाराज बरसाना हा प्रवेशद्वार बघायला भेटेल. तर मित्रांनो राधा राणीचं सुंदर असं दर्शन झालं आहे आमचं. आणि आम्हाला प्रसादसुद्धा भेटला आहे, मला पण भेटला आहे आणि जयलासुद्धा भेटला आहे. आणि खूप सुंदर असं दर्शन झालं आहे. आणि आत्ता वाजलेत 11:30. अजून मंदिर बंद व्हायला 1-1.5 तास आहे. तर त्याला खूप आनंद द्यावा आम्ही, कारण आम्हाला एवढं खूप छान असं दर्शन भेटलं आहे आणि सुद्धा प्रसादसुद्धा भेटला आहे. तर राधा राणी मंदिरामध्ये तुम्ही येत आहे तर हे बघा इथे भंडारा पण असतो. तर आता आम्ही भंडाराचा आस्वाद घेतोय. तर मित्रांनो आम्ही मस्तपैकी भंडाऱ्यामध्ये बघा भंडारा चालू आहे. तर इथे भंडाऱ्यामध्ये आम्ही जेवलोय. आणि आता बघा इथे मस्तपैकी पाणी देत आहेत, गोड पाणी आहे साखरेचं मस्तपैकी. ते पिऊन झालंय, पोट भरलंय. आणि आता चाललोय आम्ही रिटर्न गोवर्धनला. तर मित्रांनो तुम्ही बघितला सर आम्ही गेटमधून एंट्री केली आहे पिली पोखर. हे बघा इथून असा गेट दिसतोय, हा बघा इथे असा गेट आहे. तर तिकडून आम्ही आलो आहे, आता 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आणि ही समोर आहे हा पिली पोखर. तर असा काही आहे, पूर्ण तलाव आहे. पाऊस पडला आहे काल, त्याच्यामध्ये भरला आहे पूर्ण. मस्त क्रिस्टल क्लिअर आहे. इथे तुम्ही पोहू पण शकता, बघू शकता तिथे पण पोहत आहेत पोरं. इथे पण तुम्ही पोहू शकता येऊन. खूप छान आहे, क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे. आणि आता आम्ही पण इथे तोंड बिन धुतो, जरा फ्रेश होतो. आणि मग तुम्हाला ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. तलावाला पिली पोखर असं का बोलतात, तर राधा राणी जेवण खूप छान बनवायची आणि दिसायला पण खूप सुंदर होती. त्यामुळे यशोदा माताला असं वाटतं की ही आपली बहू व्हावी, श्रीकृष्णाची बायको व्हावी. त्यासाठी त्यांनी काय केलं, जेव्हा जेवण बनवते राधा राणी किचनमध्ये, तेव्हा त्यांनी राधा राणीचे हात हळदीने पिवले केले, जेणेकरून ही माझी बहू आहे असं. नंतर मग ते घरी जाण्यासाठी वरती राधा राणी पहिल्या इथे आला तलावावर या, आणि त्यांनी ह्याच्यामध्ये हळदीचे हात धुतले. आणि तलाव अजून पण थोडंफार पिवलं कलरचं पाणी वाटतं, त्यामुळे ह्या तलावाला नाव पडलं पिली पोखर. तर आम्ही आता उतरलोय गोवर्धनला. आणि हे बघा माझ्या पाठीत बस स्टॉप आहे. हे बसमध्ये उतरलोय.
आणि आमच्या इथले परत 40 रुपयावरून परत आम्ही आलो आहे बरसानावरून गोवर्धनला. आणि हां आणि ही रिक्षा आहे. आता ह्या रिक्षामध्ये हा ड्रायव्हर आहे. तर चला आता आपल्याला बेकार आदमी है. चला आता जाऊया आपण गोवर्धन परिक्रमा करायला. इसकी शक्ल और दिखाओ एक बार. दिखा दे. महाराज की जय बोलो राधा रानी की जय 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 श्री राधे. जय जय श्री राधे. ये राधे दान घाटी मंदिर है. यहाँ से कृष्ण भगवान ने गोपियों से माखन का दान लिया था. इसको इसलिए दान घाटी मंदिर बोला जाता है. हा आहे गोवर्धन पर्वत आणि तुम्हाला ते दिसत आहेत इथे चालत आहेत. हे बघा हे चालत आहेत ते करतात आहेत गोवर्धन परिक्रमा चालत चालत. आणि रात्रीच्या टायमाला सर्वात जास्त इथे परिक्रमा करणारे लोक असतात. हा तुम्हाला दिसतोय पूर्ण हा आहे गोवर्धन पर्वत. आणि तुम्हाला झाड दिसत आहेत ना ते झाड एवढे उंच होते की इथून वृंदावनपर्यंत आहे ना त्यांची छाया जायची. आणि जसा कलियुग होत चालला आहे तसा हा गोवर्धन पर्वत आहे तो खाली खाली जात चालला आहे आणि झाडांची उंची ती कमी कमी होत चालली आहे. तर अशी मान्यता आहे. आणि जेव्हा हे झाडांची उंची पूर्णपणे कमी होईल तेव्हा कलियुगचा अंत असेल. हे जमिनीपर्यंत येतील तेव्हा कल्की अवतार येईल. तर अशी काही मान्यता आहे. पाठी एंट्री गेट गेलाय तर आपण आता घेतले राजस्थानमध्ये एंट्री. तर गोवर्धन परिक्रमेमध्ये आपल्याला हा राजस्थानचा 1 किलोमीटरचा भाग लागतो. त्याच्यानंतर पुन्हा आपण जाणार आहोत उत्तर प्रदेशच्या आतमध्ये. तर आता राजस्थानमध्ये आम्ही आहोत आणि हा बघा हा राजस्थानमध्ये आहे श्री मंदिर पुछरी का लौठा. तर ह्या मंदिरामध्ये आपली हजेरी लागते. श्रीकृष्ण आपली इथे हजेरी लावतात. तर चला आपण जाऊया आणि आपली हजेरी लावून. तर चला मित्रांनो आता आम्ही हजेरी लावली आहे मंदिरामध्ये आणि चाललो आहे. पाणी पण घेतलं आहे. चल जय. तर चला आता राजस्थान किधर खतम होगा थोड़ा सा ही आगे खत्म होता है. ओके. तर राजस्थान वापस जाएंगे अभी. नाही तिकडनं पुढून जाईल. राजस्थान पुढे संपेल नंतर मग तिथून परत उत्तर प्रदेश चालू होईल. तर हे बघा गेट आपल्या पाठीमागे गेला आहे. तर हा आता संपला राजस्थानने आपण पुन्हा एंट्री केली उत्तर प्रदेशमध्ये. तर हा आपला नेक्स्ट स्टॉप आहे जतीपुरा खारविन. तर हा असा स्पॉट आहे जिथे येऊन श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या उंगलीवर उठवलेला. तर मित्रांनो आता आम्ही आतमधून दर्शन करून आलो आहे. जतीपुरा आतमधून आलो आहे. दर्शन मस्त झालं आहे. बाकी तिथे गुलाबजाड चढवतात. बाकी दर्शन झालं नाही. आता निघालो आहे पुढच्या स्टॉपवर. तर मित्रांनो गोवर्धन परिक्रमा का करायची. तर गोवर्धन परिक्रमा केल्याने आपले सगळे पाप आहेत ते नष्ट होतात. आणि दुसरं म्हणजे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी आणते. तर असं हे आणि श्रीकृष्णांची कृपा आपल्यावर नेहमी राहते. तर गोवर्धन परिक्रमा केल्याने हे सगळं असं काही होतं. तर मित्रांनो आता आपली जी रिक्षा आहे ती चेंज झाली. आपण दुसऱ्या रिक्षामध्ये चाललो आहे. राधाकुंड फिरण्यासाठी इथनं रिक्षा दुसरी लागतात. तर इथून रिक्षाची प्राईस आहे 10 रुपये. 10 रुपये जाण्याचे 10 रुपये येण्याचे असे 20 रुपये. राधाकुंड फक्त राधाकुंड फिरायचे 20 रुपये. तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे राधाकुंडला. हा माझ्या पाठीमागे बसताय तो हा आहे पूर्ण राधाकुंड. तर हा बघू शकता हा आहे राधाकुंड. आणि हा पिवलावाला मंदिर दिसतोय त्याच्या पाठीमागे आहे श्यामकुंड. तर ह्याची छोटीशी स्टोरी आहे तर ती मी तुम्हाला सांगतो. तर पहिलं आपण दर्शन करून घेऊया आणि नंतर मग तुम्हाला त्याच्याबद्दल छोटीशी माहिती देतो. तर मित्रांनो हा राधाकुंड का बनला आहे त्याची थोडीशी माहिती देतो मी. त्याच्या आधी तुम्हाला ऐकायला लागेल श्यामकुंडची माहिती.
तर श्यामकुंड का बनलाय? जेव्हा बैलाच्या स्वरूपात जो राक्षस आलेला श्रीकृष्णाला मारण्यासाठी, त्याचा जेव्हा श्रीकृष्णाने वध केला तेव्हा ते श्री राधाराणीने बघितले आणि मग त्यांना वाटलं की त्यांनी बैलाला मारलं आहे. त्याच्यामुळे ते बोलले की श्रीकृष्ण तुझ्या हातून पाप घडलं आहे, तर तू ते पाप धुण्यासाठी तुला पंचगंगेमध्ये जाऊन स्नान करायला लागेल. तर श्रीकृष्णाने ते न करता तर बासरीने श्यामकुंड खोदलं आणि तिथे पंचगंगेचं पाणी बोलवलं. मग राधाराणी बोलली की माझं कुंड का नाही? जर कृष्णाचा कुंड आहे तर माझा कुंड का नाही? त्यांनी हा बांगडीने त्यांच्या राधाकुंड हा खोदला आणि मग हा राधाकुंड. नंतर मग इथे बाजूला असणारी नदी, तर त्या नदीतून ते पात्रामध्ये पाणी भरत होते. सकाळी पाणी भरायचे दिवसभर आणि रात्री पाणी सुकून जायचं. त्याच्यामुळे ते बोलले श्रीकृष्ण असं का होते? तर श्रीकृष्णाने नंतर मग त्यांच्या पंचगंगेतलं पाणी ह्याच्यामध्ये परावर्तित केलं आणि मग दोन्ही ह्याच्यामध्ये आता एकच नदीचं पाणी आहे, म्हणजे पंचगंगेचंच नाव पाणी आहे. तर अशी काही ह्याची स्टोरी होती. तर मित्रांनो, आमच्या परिक्रमेमधला लास्टचा स्पॉट म्हणजे मानसी गंगा. हे बघा, तर आता हे प्राचीन गिरिराज जी महाराज मंदिर आणि इथे बाजूला आहे मानसी गंगा. तर आता मानसी गंगामध्ये जाणार आहोत आम्ही आणि आमच्या परिक्रमेमधला हा शेवटचा स्पॉट आहे. तर चला आता जाऊया, फिरूया, बोलूया राधे राधे. आपली गोवर्धन परिक्रमा झाली आहे संपूर्ण. तुम्ही बघितलं असेल तर गोवर्धन परिक्रमेमध्ये आपण काय काय फिरलो आहे आणि आता पुन्हा आम्ही आलो आहेत आता बस स्टँडवर. तर हा पाठीमागे मोठा बस स्टँड. आपल्याला बस भेटले पुन्हा. आता चाललो आपण मथुरेसाठी रिटर्न. जय इथे बाजूला बसलाय. तर चला जय. परिक्रमा कशी झाली तुला? परिक्रमा काय वाटते? परिक्रमा ॲक्च्युली मला माहीतच नव्हतं की परिक्रमा वगैरे इकडे करावी लागेल आणि माझी इच्छा पण नव्हती परिक्रमा वगैरे करण्याची. पण परिक्रमा केल्यावर असं वाटलं की यार खरंच परिक्रमा जो कोणी येईल त्याने परिक्रमा इथे करायला हवी आहे. कारण परिक्रमामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत एका करंगलीवर उठवला होता ती आपल्याला या परिक्रमेतून बघायला मिळते. अजून राधाकुंड, मानसी गंगा असे बरेच 2-3 कुंड ते आपल्याला पाहायला मिळतात. बाकी आपल्या भाविकता सांगेलच. तर चला मित्रांनो, तुम्ही बघितलं असाल जयचा मग काय होतो आणि आता आपण जातोय मथुरा जन्मभूमी. चला राधे राधे. तर मित्रांनो, आता आम्ही उतरलोय मथुरामध्ये अटल चौकला आणि अटल चौकपासून श्रीकृष्ण जन्मभूमी फक्त 2 किलोमीटर आहे. तर जातोय आम्ही श्रीकृष्ण जन्मभूमीला. फायनली पोहोचलोय आपण मथुरा कृष्ण जन्मभूमी. आणि हे तुम्ही माझ्या वरती जो द्वार बघताय माझ्या पाठीमागे, तो गेल्या वर्षी नव्हता, यंदाच बनवला आहे. अजून काम चालू आहे. तर चला आपल्या समोर कृष्ण जन्मभूमी जायचं आहे आता. हा बघा, इथे एक टेम्पल आहे मोठा आहे. तर चला आपण दर्शन करूया, नंतर मग तुम्हाला दर्शन करून भेटतो. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे बघताय तो आहे मेन एंट्री गेट. हा बघा, गेट नंबर 1. तर हा आहे मेन एंट्री गेट आणि आतमध्ये आहे कृष्ण जन्मभूमी. आतमध्ये जेल आहे. हा मोठा मंदिर आहे. तिकडे एक मंदिर आहे, असं काही आहे. आणि हा पूर्ण शॉपिंग करण्यासाठी एरिया आहे. तर चला आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये मोबाईल, कॅमेरा, घड्याळ काहीच अलाउड नाही आहे. त्यामुळे आपण लॉकर बघणार होतात, लॉकरमध्ये ठेवणार आहोत. तर चला जाऊया, भेटूया, दर्शन करून तुम्हाला डायरेक्ट भेटतो.
दर्शन खूप छान झालं आहे. आम्हाला खूप छान असं दर्शन भेटलं आहे. मागच्या टायमाला खूप गर्दी होती, पण ह्या टायमाला असं अजिबात नव्हतं. ह्या टायमाला जय त्याला खूप छान आहे, कारण एवढं सुटसुटीत आणि एवढं पब्लिक कमी होतं ना, आरामात जाऊन आम्ही आरामात दर्शन केलं आहे. खूप छान असं दर्शन झालं आहे. आणि व्हिडिओला इथे एंड करतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. टाटा, बाय बाय. बोला राधे राधे.